Cancer Healer Center, a new beginning. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला अटक. कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी सुरू. कोरटकरला आज कोल्हापूर कोर्टात हजर केलं जाणार. मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करून कोरटकरला अटक झाली. पुढील कारवाई पोलीस करणार. शिवरायांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. कोरटकरची जीभ छाटली पाहिजे, जेणेकरून याला कधी कोणाला काही बोलता आलं नाही पाहिजे. कोरटकरला अटक केल्यानंतर अंबादास दानवे आक्रमक. मला कुणाचीही भीती वाटत नाही, माफी मागणार नाही. गाण्यात जे बोललो तेच अजितदादाही शिंदेंविषयी बोलले होते. कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून निशाणा. कुणाल कामरा आणि माझा डीएनए एकच स्टुडिओ का तोडला, यालाच औरंगजेबची वृत्ती म्हटलं जातं. कायदेशीर कारवाई करा, संजय राऊतांची प्रतिक्रिया. कॉमेडियन कुणाल कामराला पोलिसांकडून व्हॉट्सअपद्वारे समन्स. कामराला आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. मुंबईच्या धारावीमध्ये 12 ते 13 सिलेंडरचा स्फोट. 5 ते 10 गाड्या जळून खाक. कोणतीही जीवितहानी नाही. 7 ते 8 जणांवर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली. नो पार्किंग झोनमध्ये ज्वलंत पदार्थ असलेली गाडी पार्क केली. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू. धारावी सिलेंडर ब्लास्ट प्रकरणावरून खासदार वर्षा गायकवाड संतापल्या. 2014 मध्ये ठाकरेंची शिवसेना कौरवांच्या भूमिकेत 147 जागा देण्यास तयार असतानाही 151 वर अडून बसले. फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा. 2014ला भाजप आणि शिवसेना युती टिकवण्यासाठी फडणवीसांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मात्र भाजपचे वरिष्ठ युती तोडण्यासाठी आलेले, संजय राऊतांचा दावा. मुंबईतील एल्फिन्स्टन पूल 10 एप्रिलपासून बंद होण्याची शक्यता. पुलाचं पाडकाम पावसाळ्याआधी करण्याचं MMRDAचं नियोजन. नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार. लोकसभा राज्यसभेच्या आजी-माजी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांमध्ये 24% वाढ. 1 एप्रिल 2023 पासून वाढ दिली जाणार. आरोपी खोक्याचा कारागृहात जाण्याआधी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल. खोक्यासोबत त्याचा मित्रपरिवार, पोलीसही दिसतायत. खोक्या भोसलेला कारागृहाबाहेर जेवण देणारे 2 पोलीस निलंबित. मंत्रालयात आता ऑनलाईन नोंदणी केल्यावरच प्रवेश मिळणार. राज्य सरकारच्या डीजी प्रवेश ॲपवर नोंदणी करून QR कोडद्वारे प्रवेश देण्यात येणार. राज्यातील मुद्रांक प्रक्रियेत बदल. घरबसल्या ई-मुद्रांक प्रमाणपत्र मिळणार. मंत्री बावनकुळेंचा निर्णय. आता कुठेही कधीही ऑनलाईन स्टॅम्प भरता येणार. धाराशिवमधील कळंबमधील कावळ्यांचा मृत्यूही बर्ड फ्लूमुळेच झाल्याचा संशय. काही दिवसांपूर्वी ढोकीतील कावळ्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू. नाशिकच्या सातपूरमधून 239 किलो बनावट पनीर जप्त. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई. Cancer Healer Center, a new beginning.